नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, यामागील जे काही 32 लेक्चर्स होते, या 32 लेक्चर्समध्ये आपण जे काही थेरॉटिकल कंटेंट्स होते, जवळजवळ आपल्याला 3 थेरॉटिकल कन्सेप्ट होते. पहिल्या पेपरसाठी आपल्याला 3 थेरॉटिकल कंटेंट राहतात. तर ती तिन्ही कंटेंट पूर्ण डिटेल आपण करण्याचा प्रयत्न केला आणि आपला तो प्रयत्न पण बऱ्यापैकी राहिला. ओके, आता यानंतर बेटा की नाही, जवळजवळ आपल्याला 7 कंटेंट आहे की नाही, टोटल 10 कंटेंट राहतात. तर 10पैकी 3 कंटेंट मॅथमॅटिकल होते. ओके, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल रिजनिंग, लॉजिकल अँड आफ्टर दॅट डाटा इंटरप्रिटेशन. दॅट वन बी द लास्ट फॉर मॅथमॅटिक्स. अँड आफ्टर दॅट देर आर 7 कंटेंट्स विच आर ओनली थेरॉटिकल्स. थेरॉटिकल कंटेंट्स आहे. आणि बघा ना, हो, इथनं समजते आपल्याला. बघा, 3 कंटेंट मॅथमॅटिकल आहे आणि 7 कंटेंट थेरॉटिकल आहे. म्हणजे जवळजवळ 70% पोर्शन, जो काही तुमचा पहिला पेपरचा 70% पोर्शन आहे तो थेरॉटिकल आहे. मग तुम्हाला इथनं समजायला पाहिजे की आपल्याला लक्ष कुठं द्यायला पाहिजे. मॅथमॅटिकल कंटेंटवर लक्ष द्यायलाच पाहिजे, मी असं म्हणतच नाही. परंतु मॅक्सिमम जो काही पार्ट येतो तुम्हाला 70% पोर्शन, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 7-35. कारण की जो काही आपलं कंटेंट राहते, 10 कंटेंट आहे, तर प्रत्येक कंटेंटला बेटा 5 क्वेश्चन्स राहतात. जर तुम्ही कोणत्याही जर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन बघितला आणि 5 क्वेश्चन्स बेटा एकसारखे राहतात. सपोज कम्युनिकेशनचे 5 क्वेश्चन, आफ्टर दॅट ICTचे 5 क्वेश्चन, आफ्टर दॅट सपोज मॅथमॅटिकल रिजनिंगचे 5 क्वेश्चन्स. त्याच्यामुळे एक थीम राहते 5 क्वेश्चन्सची. ते 5 क्वेश्चन्स तुमच्याकडनं मॅक्सिमम क्वेश्चन झाले पाहिजे. येतं लक्षात? तर बघा, थेरॉटिकल कंटेंटला तुम्हाला अतिशय महत्त्व द्यायचं आहे. ओके, कारण की बघा, मी मॅथमॅटिकल कंटेंट यासाठीच घेतला. तुम्हाला मागेही बोललो की कसं आहे ना, सुरुवातीला तुम्ही मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करायला पाहिजे, आहे की नाही. आता सपोज जर शेवट घेतला असतं मॅथमॅटिक्स, तर तिथं घाई झाली असती. तर मला तुमच्याकडनं ती घाई नाही करून घ्यायची होती. म्हणजे मॅथमॅटिकल कसं कंटेंट समजायला वेळ लागतो, हा कंटेंट समजायला वेळ नाही लागत. थेरॉटिकल कंटेंट समजायला वेळ नाही लागत, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे, आहे की नाही. जसं की बघा, अमरावतीला आता जो काही आमचा मार्केट आहे, राजकमल आणि जयस्तंभ, या मार्केटला जवळजवळ सगळ्याच गोष्टी अवेलेबल राहतात, आहे की नाही. म्हणजे अमरावती, राजकमल असं लॉजिक लागलं ना कुठंतरी. ओके, म्हणजे आपण सपोज एखादा पेपर वाचत आहे, सपोज पेपरमध्ये आला, आपण पेज वाचायचं, त्या पेजमध्ये दिसत आहे का अमरावतीला बाबा राजकमल मार्केटला हा कंटेंट मिळते, किंवा इथं लॅपटॉपचे हे दुकानचं आहे, हां, किंवा हे आईस्क्रीमचं पार्लर आहे, किंवा असं काहीतरी आहे. ओके, तर हे वाचून पाहिजे. मग कसं आहे, सपोज एखादा क्वेश्चन आला की बाबा लॅपटॉपचं मार्केट अमरावतीत कुठे आहे, राजकमल, आहे की नाही, फरशी स्टॉप, त्याच्यानंतर गाडगेनगर, आणि त्याच्यानंतर सपोज लास्टली काय घेऊन घेऊ, राजापेठ. तर मग त्या 4 ऑप्शनपैकी आपला बघा राजकमल. तो राजकमल आणि मार्केट आणि अमरावती, हे 3 गोष्टी अशा फिक्स झाल्या ना, आहे की नाही. जेव्हा वाचताना तर ते तेव्हा असे होतात. म्हणजे एकदा जरी वाचलं तुम्ही, एकदा जरी वाचून ठेवलं की इथं हे मिळालं, तुमच्या डोक्यात लक्षात राहिलं ना की मार्केट म्हणलं की राजकमल आलं. मग कसाही क्वेश्चन येऊ द्या ना, हो, मार्केट म्हणलं की राजकमल आलं, हे जर 2 गोष्टी तुमच्या डोक्यात फिक्स झाला का, तो ऑटोमॅटिक होऊनच जातं. तो क्वेश्चन सॉल्व्ह होण्याचे चान्सेस राहतात. म्हणून याच्यात जास्त प्रॅक्टिसची गरज नाही आहे. याच्यात कशाची गरज आहे की जो काही थेरी पार्ट आहे तो एकदा तुमच्या डोळ्याखालनं गेला पाहिजे. इथं लक्षात बेटा, जो थेरॉटिकल पार्ट आहे, संपूर्ण पोर्शन मी पूर्ण डिटेलमध्ये, म्हणजे जवळजवळ मी 53 ते 54 पेजेसची हे नोट्स बनवून दिली आहे सरांनी. ओके, जे काही आपल्याला मटेरियल टाईप करून देतात त्या सरांनी पूर्ण PDF फॉर्मॅटमध्ये मला म्हणजे नोट्स तयार करून दिल्या ICTची. ओके, त्याच्यामध्ये म्हणजे जिथे मला इमेजेसची गरज वाटली त्यांना मी तसं सांगितलं, तर त्यांनी इमेजेस पण इन्सर्ट करून दिलेल्या आहे. त्याच्यामुळे शिकवायला तर मजा येणार आहे, याच्यात काही डाऊट नाही. आणि मी यावर भरपूर विचार केला. बघा, आणखी एक दुसरी गोष्ट सांगायची, तर मग आता यावर वर्कशीट्स कशा येणार. बघा, जवळजवळ आता प्रत्येक थेरॉटिकल पोर्शनवर आपले 5 ते 6 लेक्चर राहणारच. 5 ते 6 किंवा जास्त येऊ शकतात. ओके, मिनिमम 5 ते 6 लेक्चर राहतात. तर माझा असा विचार झाला की सपोज शेवट सपोज एखादा, सपोज 1-2 शिल्लक, सपोज 4 ते 5 लेक्चर झाला आहे, सपोज 1-2 लेक्चर पुन्हा रिमेनिंग आहे, तर त्या 1-2 लेक्चरच्या मदत नाही का मी, किंवा त्या 1-2 लेक्चरला नाही का मी पूर्ण वर्कशीट देऊन देणार. ओके, म्हणजे त्या वर्कशीटमध्ये जवळजवळ 150 ते 200 क्वेश्चन्स राहणार. ओके, प्रत्येक थेरॉटिकल पार्टसाठी. ओके, प्रत्येक थेरॉटिकल कंटेंटसाठी जवळजवळ आपण 150 ते 200 क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ओके, म्हणजे सपोज आता असं कन्सिडर करा की सपोज ICTचे 6 लेक्चर्स आहे. ओके, तर मी काय करणार, 4 लेक्चर नंतर 5व्या किंवा 6व्या लेक्चरला जवळजवळ एका लेक्चरच्या अगोदरच करतो, लास्ट लेक्चरला वर्कशीट नाही टाकणार. लास्ट लेक्चरच्या अगोदर, इथं लक्षात बेटा,
प्रत्येक थेरॉटिकल कंटेंटला लास्ट लेक्चरच्या अगोदर मी काय करणार, वर्कशीट टाकणार. म्हणजे जिथे 150 ते 200 क्वेश्चन राहणार आणि त्याच्या अगोदर तुमचे जवळजवळ 4 ते 5 व्हिडिओज होऊन राहते. मग ते 4 ते 5 व्हिडिओचा कंटेंट पूर्णच्या 150-200 कंटेंट जे काही मी क्वेश्चन्स टाकलेले राहतात तिथं राहतात. येतं लक्षात? ओके, म्हणजे तुम्ही 2-3 दिवस, आणि थेरॉटिकल आहे जास्त वेळ लागत नाही आहे की नाही. जसं की मॅथमॅटिकल 15-20 क्वेश्चन आहे आपल्याला दिवसभरात भरपूर जातात. इथं तुम्ही 50-60 क्वेश्चन यार 1-2 घंट्यात इझिली करू शकता आहे की नाही. जर 4-5 दिवस जे काही मी शिकवलेलं आहे ते जर तुम्हाला व्यवस्थित रिमेंबर असेल तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागत. ओके, जास्त वेळ लागत नाही. म्हणून इथे डेली वर्कशीट नाही येणार, इथं वर्कशीट येणार एकाच वेळ येणार. ओके, म्हणजे जो काही लास्ट लेक्चर राहते त्याच्या अगोदरच्या लेक्चरला वर्कशीट येणार, जवळजवळ 150 ते 200 क्वेश्चन राहणार. ओके, आणि तुम्ही इझिली करू शकता यार. ओके, थेरॉटिकल कंटेंट आहे त्याच्यामुळे फार काही अडचण जाणार नाही. ओके, फार काही अडचण जाणार, फक्त अडचण जाणार तर आपल्याला ती माहिती नाही. ओके, मे बी असं होऊ शकते काही वर्कशीट्समध्ये असे एक्झाम्पल्स राहू शकतात की एखादा सपोज मी तुम्हाला USB आहे, USB चा लॉंग फॉर्म किंवा मी सांगितला नाही तर मग तो सर्च करून घ्यायचा आहे की नाही. गुगलवर जायचं, सर्च करून घ्यायचा USB चा लॉंग फॉर्म. याने काय होते ना, सपोज एखादा क्वेश्चन्स आहे तर प्रत्येक आहे की नाही, एखादा कंटेंट माझ्याकडनं सुटू शकतो किंवा मी काही ना काही होऊ शकतं ना यार. प्रत्येक कंटेंट पॉसिबल नाही ना, मॅक्सिमम तर करतोच हो मी, पण एखादा सपोज सुटलेला आहे. ओके, मग तो गुगलवर जायचा आहे म्हणजे काय होते ना, मग त्या एक्झाम्पलमुळे तुम्हाला त्याचा लॉंग फॉर्म माहीत झाला म्हणजे ते तुमच्या गोष्टीत पुन्हा येऊन गेली आहे की नाही. भरपूर एक्झाम्पल्स असे पण राहू शकतात. या लक्षात बेटा. तर असा तुम्हाला हे थीम करायचं आहे, तर काळजीपूर्वक करा आणि प्रत्येक वर्कशीटमधले प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण की त्यामध्ये बाबा म्हणजे मॅक्सिमम आहे की नाही, म्हणजे 150-200 क्वेश्चनपैकी 25 ते 30 क्वेश्चन्स त्याच्यात प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स राहतात. फक्त मी डिटेक्ट करत नाही. ओके, 25 ते 30 क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरचे पण राहतात. हे त्या लक्षात बघा. चांगली प्रॅक्टिस करा. नक्कीच आपण पेपर पहिल्यामध्ये चांगले मार्क्स मिळवूया. ओके, तर बघा, जसं की मी तुम्हाला कालच बोलून ठेवलं होतं मागील लेक्चरमध्येच की बाबा कोणता कंटेंट डिस्कस करणार आहे मी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बघा, तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे याच्यामुळे बघा मी पण तुमच्या पुढे आज जे मी तुम्हाला मी जे शिकवत आहे किंवा जे ॲप्लिकेशन मार्फत मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे फक्त इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळेच पॉसिबल झालेलं आहे. शक्यच नव्हतं. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही फील्ड आज डेव्हलप झाली नसती, मी तुम्हाला आज माझ्या घरी बसून आपले जे काही महाराष्ट्रातले सगळे स्टुडंट आहे, मुंबईचे आहे, सांगलीचे आहे, साताराचे आहे, नाशिकचे आहे, आमचे अमरावतीचे लोक आहे, नागपूरचे लोक आहे. हे त्या लक्षात बेटा. जे सगळीकडले लोक आहे, बारामतीचे पण लोक आहे आपल्याकडे. ओके, तर या सगळ्या लोकांना म्हणजे हे जे माध्यम आहे की नाही, तुम्ही बरेच जण लॅपटॉप्स म्हणजे बरेच जण आपला सध्या तर हा जो काय ॲप्लिकेशन आहे फक्त अँड्रॉइड युजरसाठीच आहे. तुम्ही सगळे लोक तुम्ही मोबाईलवर बघून राहिले. तर ही कोणाची करामत आहे बेटा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे झाला ॲडव्हान्टेज. ठीक आहे ना. मग तिथं लिहूनच आहे ICT मिनिंग ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस अँड युजेस. तर हा झाला बेटा ॲडव्हान्टेज की बाबा घर बसला एका लहानशा रूममधून मी जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते तुम्हाला पुरवून राहिलो आपण एका ॲप्लिकेशनच्या मार्फत की नाही. मोबाईल एक कम्प्युटर झाला, मिनी कम्प्युटर. मोबाईल इज ऑल्सो अ कम्प्युटर. बघा, आपण स्टेप बाय स्टेप आता सर्व गोष्टी आपण चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करू. बघा, तर सर्वप्रथम थोडा जो काही थेरॉटिकल इंट्रोडक्शन पार्ट आहे तो वाचून घेऊया. बघा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन सायन्स अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे की नाही. पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह सायन्सेस आहे ना, पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह सायन्सेस आहे. आता जो काही ॲप्लिकेशन डेव्हलप केला त्याच्यामध्ये कोडिंग राहतो बेटा आहे की नाही. अँड्रॉइड स्टुडिओमध्ये ते कोडिंग डेव्हलप करावं लागतं. ओके, सोबत जे काही आपण सॉफ्टवेअर बनवतो आहे की नाही, जे काही सॉफ्टवेअर बनवतात, जे काही वेबसाईट बनवतात यासाठी कोडिंग करावं लागतं बेटा. हे झालं इन्फॉर्मेटिव्ह सायन्स. ओके, आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कशी, अरे बाबा आजकाल तर डायरेक्ट व्हॉट्सअपवर गेलो, व्हिडिओवर क्लिक केलं, डायरेक्ट व्हिडिओ कॉल लागतो, डायरेक्ट ऑडिओ कॉल लागतो. ओके, त्यानंतर स्काईप, त्यानंतर झूम, त्यानंतर गुगल व्हिडिओज, गुगल मीट. ओके, त्यानंतर जिओ मीट पण आलं होतं. हे काय झालं, ही कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी झाली. ही काय झाली बाबा, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी झाली. ओके, बघा, हा म्हणजे थेरॉटिकल कंटेंट सिलेक्ट करण्याचा किंवा पहिला घेण्याचं माझं हे रिझनच हे होतं की कारण की आपण करंटली या गोष्टीशी खूप कनेक्टेड आहे बेटा आहे की नाही. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सोबत आपण करंटली या कोरोनामुळे तर आपण आणखी जवळ आलो
आहे की नाही. कोरोनामुळे तर आपण आणखी सोडलं, कारण की कोरोनाच्या अगोदर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं एवढं महत्त्व नव्हतं. जसं की आज ऑनलाईन कोर्सेसला एवढं महत्त्व आलेलं आहे, कोरोनाच्या अगोदर एवढं महत्त्व नव्हतं. आणि एक लक्षात घ्या, यापुढील हायब्रिड एज्युकेशन चालणार आहे. म्हणजे कोणीच पूर्णपणे ऑनलाईन बघणार नाही, कोणीच पूर्णपणे ऑफलाईन आहे, दोघांचे कॉम्बिनेशन चालणार आहे. आपणही बघा ना, हो, आपल्याला जर काही अडचण आली तर आपण जातो, सर्च मारतो, एकतर गुगलवर सर्च मारतो किंवा यूट्यूबवर. आपल्याला सपोज एखादा शब्दाचं अडचण आली आहे की नाही, सपोज आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे नाही समजलं, आपल्याला काय करतो, गुगलमध्ये सर्च मारतो, हां, कम्युनिकेशन मिनिंग इन मराठी, कम्युनिकेशन मिनिंग इन हिंदी, कम्युनिकेशन मिनिंग इन जी काही आपली लँग्वेज आहे, तर आपण मराठीच मारतो सर्च. ओके, हे कशामुळे शक्य झालं? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, बघा, टुडेज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स मोर दॅन जस्ट कम्प्युटर लिटरसी. ओके, म्हणजे कम्प्युटर सोडूनच पण आहे की नाही भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या. ओके नाही, मोबाईल आला आहे, ATM मशीन्स आल्या, ATM मशीन इज ऑल्सो कम्प्युटर, आहे की नाही, कम्प्युटर हे सिस्टमच आहे ना बाबा. ओके, त्यानंतर बघा, कम्प्युटर्स आर यूज नॉट जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग बट ऑल्सो फॉर द कम्युनिकेशन अँड प्रॉब्लेम सॉल्विंग टास्क. ओके, म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करणे. जसं की बघा, आता तुम्ही जर किराणा दुकानात गेले असणार तर त्यांच्याकडे पण आज कम्प्युटर राहतो. बघा, प्रत्येक यार तुम्ही जिथं जिथं असाल ना, तर सगळ्यांकडे एक नाही का पर्सनल कम्प्युटर राहतोच. तर किराणावाले जे राहते ना, दुकानदार लोक, तर हे काय करतात बेटा, सपोज आपल्याकडं कोणत्या तरी सपोज लक्स साबण आला किंवा संतूर साबण आला, सपोज त्यानं होलसेलमधून सपोज 1000 संतूर सामान आणल्या, तर तो काय करतो बेटा, एंटर करून ठेवतो. ओके, त्याचं एक सॉफ्टवेअर राहते, किराणावाल्यांचं एक सॉफ्टवेअर राहतं. आता माझं मित्राचं दुकान आहे म्हणून मला माहिती आहे. ओके, त्यांचं एक सॉफ्टवेअर राहते, त्यामध्ये काय करतो, तो एंटर करून ठेवतो, किती सपोज 1000 संतूरच्या साबण आला, तो एंटर करतो. सपोज मग एखादा व्यक्ती आला, ग्राहक, हां, मला 2 संतूरच्या साबण पाहिजे, मग तो काय करतो, 2 साबण एंटर करतो, ऑटोमॅटिक 1000 - 2 होऊन जाते, म्हणजे 998. सपोज पुन्हा एखादा ग्राहक आला की त्यांनी म्हटलं की मला 8 संतूर साबण पाहिजे, तो एंटर करतो 8, नंतर काय तो बिल फाडतो, त्याच्यानंतर मग 990 होऊन जाते. ओके, हे काय झालं, इन्फॉर्मेशन. हे काय झालं, या कम्प्युटरच्या मार्फत काय करतो आपण, इन्फॉर्मेशन आपल्याला करेक्ट मिळत आहे ना बाबा, की बाबा एवढं माझ्याकडे आलं, ते एवढं शिल्लक राहिलं, म्हणजे त्याला माहीत होऊन जाते. मग तो काय करतो, त्याच्याकडे फक्त 100 संतूर साबण उरलेला आहे, तो काय करतो, मग पुन्हा ऑर्डर मारून देतो, पुन्हा मग होलसेलमधून घेऊन घेतो. हे ना, हे काय झालं बेटा, इन्फॉर्मेशन. ओके, प्रोसेस होती, यामार्फत काय होते, इन्फॉर्मेशन प्रोसेस होते. परंतु कम्प्युटरचं हेच काम नाही, तर बट ऑल्सो फॉर कम्युनिकेशन अँड प्रॉब्लेम सॉल्विंग टास्क. आता प्रॉब्लेम सॉल्विंग टास्क म्हणजे काय हो, अरे बाबा, कॅल्क्युलेटर्स आहे त्याच्यात. ओके, अजून बऱ्याचशा गोष्टी आहे, तुम्ही एक्सेल शीट घ्या, आहे की नाही. आता मी जे काही तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशनसाठी जे काही ग्राफ्स बनवले, बार ग्राफ, लाईन ग्राफ, त्यानंतर पाय चार्ट, ओके, त्यानंतर टेबल, हे कशाच्या मदतीनं केलं, मी कशाच्या मदतीनं केलं, कम्प्युटरच्या. आणि मी काय तिथं ग्राफ ड्रॉ नाही केले, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बाबा डायरेक्ट नाही का ग्राफ्स राहतात, त्यांचे आपल्याला टेम्पलेट्स दिलेले राहतात. तर आपण हे टेम्पलेट सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग एक्सेल शीट उघडते. मग त्या एक्सेल शीटमध्ये मी काय केले, फक्त मी आकडे टाकले, तो ऑटोमॅटिक काय झाला, डेव्हलप झाला. मग आता विचार करा, हा किती मोठा प्रॉब्लेम होता, माझा प्रॉब्लेम यार इझिली सॉल्व्ह करून दिला कम्प्युटरने. ओके, त्यानंतर बघा, कम्युनिकेशन. अरे यार, आजकाल आपण स्काईप आहे, व्हॉट्सअप आहे, डायरेक्ट यार कम्युनिकेट करू शकतो. वेबकॅम आपण जर ऑन केला का डायरेक्ट आपण बोलू शकतो. ओके, मला माहीत आहे ना, पहिले जेव्हा पप्पांचे एक मित्र होते, अमेरिकाला राहायचे, तर ते नाही का, पहिले आपल्याकडे असं म्हणजे मोबाईल नव्हता किंवा व्हॉट्सअपवर हे काहीच नव्हतं ना, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग आम्ही नाही का, म्हणजे इथे जायचो, काय म्हणतात त्याला, सायबर कॅफेमध्ये जाऊन मग ते तिथं कम्प्युटरला एक वेब कॅम राहायचा, तिथून बोलायचे पप्पा त्यांच्याशी, त्या मित्रांसोबत, हे की नाही. हे कम्युनिकेशन झालं. आता कम्युनिकेशन फार इझी झालं आहे. ओके, ते पण आफ्टर दॅट बघा, पर्सनल कम्प्युटर, PCs, सेल फोन्स, फॅक्स मशीन्स, पेजर्स, ईमेल अँड इंटरनेट हॅव ऑल नॉट ओनली बिकम अन इंटरनल पार्ट ऑफ अवर कल्चरल बट ऑल्सो प्ले अन इसेन्शियल रोल इन आवर डे टू डे लाईफ. बिलकुल बरोबर आहे की नाही. जे काही पर्सनल कम्प्युटर्स आहे, आता माझ्याकडं लॅपटॉप्स आहे, ओके, ह्यामार्फत बाबा मी तुम्हाला शिकवू शकतो. ओके, सेल फोन यार, ओके, तुम्ही जो काही कॉन्टॅक्ट केला मला, कशावरून केला, तुमच्या मोबाईल फोननीच ना, ठीक आहे नाही. मोबाईल फोन म्हणा किंवा सेल फोन म्हणा, एकच गोष्ट झाली. त्यानंतर बेटा फॅक्स मशीन्स आहे. ओके, त्यानंतर पेज, ईमेल तर किती महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे नाही. म्हणजे इंटिग्रल पार्ट नाही तर हा एक इसेन्शियल पार्ट झाला. कारण की बघा ना, तुमच्याकडे जर आज मोबाईल नाही राहिला ना, तर तुमच्या कोणत्याच गोष्टींचं काम नाही होत. कारण की या जमान्यात जर मोबाईल नाही राहिला ना, पाहिजेच बाबा. ठीक आहे, पहिले 10-20 वर्षापूर्वी ठीक होतं, परंतु आता मोबाईल एकदम इसेन्शियल झाला.
आहे की नाही, आहे की नाही. सपोज आता आपण जॉबवर आहे तर आपल्याला ईमेल वगैरे अपडेट ठेवावंच लागतं, बघतच राहावं लागते की काय येतं आणि काय नाही. आता जे काही IT सेक्टर्समध्ये लोक असतात हे लोक या गोष्टीशी फार अपडेट राहतात. हे त्या लक्षात बेटा. हे झालं बेटा इंट्रोडक्शन. बघा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे, त्यासाठीच मी हा टॉपिक सिलेक्ट केला आहे, असाच सिलेक्ट नाही केला आहे. आणि मजा येते नो, आहे की नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या सराउंडिंगमध्ये घडत आहे आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आता आपण एक एक ॲडव्हान्टेजेस बघण्याचा प्रयत्न करू का. बघा पहिला ॲडव्हान्टेजेस त्यांनी म्हटलेलं आहे की कम्युनिकेशन, आहे की नाही. जसं की आपण वर बोललेलंच आहे की म्हणजे यार एवढं इझी झालं आहे जेव्हापासून व्हॉट्सअप आलेलं आहे ना, तेव्हापासून फार इझी झालं आहे. बघा व्हॉट्सअपसोबतच नाही का टेलिग्राम पण आहे, तुम्ही टेलिग्रामवरनं पण ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल्स करू शकता. आणि त्याच्यानंतर आणखी एक आहे ते स्नॅपचॅट आहे. त्याच्यानंतर बघा कम्युनिकेशनसाठी फेसबुक आहे. ओके, फेसबुक हे खूप भारी होतं. म्हणजे सांगतो ना मी, आता माझी फेसबुकची स्टोरी सांगतो ना. म्हणजे मी जेव्हा 10वी वगैरे पास झालो होतो, ओके, 2007 की 8च्या तितक्यात फेसबुक आलेलं आहे. ओके, आपल्यापर्यंत यायला थोडा वेळच लागला होता. तर मी 11वीत वगैरे होतं तेव्हा मी अकाउंट वगैरे काढलं होतं. बघा फेसबुकची एक खासियत अशी होती चला की बघा आपण ईमेल ID एंटर करायची, त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आणि आपण कोणत्याही मोबाईलवरून ईमेल ID पासवर्ड करून आपलं अकाउंट खोलू शकत होतो, आहे की नाही. आता जसं की व्हॉट्सअप आहे, सपोज आपला मोबाईल हरवला, एखाद्याला सापडलेला आहे, तर सपोज आपण कधी आता आपल्याला सिक्युरिटी पिन राहते किंवा कधी राहते नाही. सपोज एखाद्याला मोबाईल सापडला तर तो सरळ व्हॉट्सअपवर जाऊन आपली इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सपोज एखादा बिझनेस पर्सन आहे, त्याचं इन्फॉर्मेशन तो कलेक्ट करून घेऊ शकतो. पण फेसबुकचं तसं नाही आहे. फेसबुकला बेटा ID आणि पासवर्डची गरज आहे, तेव्हाच तो काय होऊ शकतो बाबा, त्याच्या अकाउंटवर जाऊ शकतो. म्हणजे एकदम सेक्युर्ड होतं आणि कम्युनिकेशन एकदम सेक्युर्ड होतं, खूपच सेक्युर्ड. ओके, त्यानंतर बघा बेटा दुसरा ॲडव्हान्टेजेस ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन म्हणजे काय. आता तुम्ही बघा, आता जो काही मी माझ्या पप्पांच्या आणि त्या मित्रांची स्टोरी सांगितली की ते अमेरिकेला, ओके, आम्ही अमरावतीत. तर मग बघा ना, अमेरिका कुठं, आपली अमरावती कुठं, किती यार म्हणजे किती डिफरन्स आहे यार. जर आपण जमिनी जर म्हणजे जर किलोमीटर मोजलं तर किती हजारो किलोमीटर आहे. ओके, म्हणजे हजारो किलोमीटर दूर असताना जर आपण एकमेकांशी बोलू शकत असाल तर ग्लोबलायझेशन म्हणजे काय रे, एकत्रीकरण. या जगाचं काय रे, एकत्रीकरण. म्हणजे किती जग एकवटलं, आहे की नाही. भरपूर साऱ्या गोष्टी. म्हणजे आता ग्लोबलायझेशन म्हणजे आता बघ समजत आहे बेटा. ओके, म्हणजे किती जॉग्राफिकली किती दूर जरी असलं, जॉग्राफिकली म्हणजे जॉग्राफिकली ओके, जॉग्राफिकली जरी आपण किती दूर जरी असलो तरी पण, आहे की नाही. आता बघा ना, सहज आहे. सपोज एखादा जापानमध्ये पर्सन आहे, ओके, सपोज तुमचा मित्र आहे, तो तिथं गेला तर तो तिथं जाऊन गोष्टी शिकला, जापानी लँग्वेज शिकली. सपोज तो आपला मित्र आहे, सपोज आपण बोलत राहिलो तर जापनीज लँग्वेज तो आपल्याला शिकवू शकतो. ओके, म्हणजे कुठली गोष्ट कुठे शिकून राहिला. दिस इज कॉल्ड ॲज ग्लोबलायझेशन. इथे लक्षात बेटा. बघा आता कॉस्ट इफेक्टिवनेस. आता बघा ही एक महत्त्वाची गोष्ट झाली. बघा आता मी माझ्यावरूनच सांगतो हा पॉईंट. बघा आता ठीक आहे, माझ्या डोक्यात ही कल्पना आली होती की आपण ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन कोर्सेस मुलांना प्रोव्हाइड करायचे. तुम्ही सांगा, सपोज जर माझ्याकडे यूट्यूब चॅनल नसतं, ओके, तर मी तुमच्यापर्यंत पोचलो असतो का? पॉसिबल होतं का? बघा म्हणजे काही पैसे मी खर्च न करता, काहीच पैसे, कॉस्ट इफेक्टिवनेस म्हणजे बघा कमीत कमी पैसे खर्च. मी तर काहीच खर्च नाही केला ॲडव्हर्टाईज द्यासाठी. का मला काय होतं, जे काही मी रेग्युलरली माझ्या लॅपटॉपवर जो काही व्हिडिओ बनवू शकत होतो तो व्हिडिओ बनवला आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकून दिला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला. म्हणजे विदाऊट काही पैसे खर्च न करता कोणत्याच ॲडव्हर्टाईजमेंटसाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. हे महत्त्व आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं, की नाही. खूप लेस पैसा लागतो ॲडव्हर्टायझिंगसाठी. मला तर काहीच नाही लागले बाबा. मी काय केलं, ॲज इट इज फक्त यूट्यूबवर जसा मी व्हिडिओ अपलोड करत होतो तसा व्हिडिओ अपलोड केला आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. ओके, हे कॉस्ट इफेक्टिवनेस. म्हणजे जो काही बिझनेस आहे तुमचा, म्हणजे कमी पैशात तुम्ही काय करू शकता हो, आहे की नाही, फैलवू शकता तुमचा जो काही बिझनेस आहे. ओके, आता बघा 4th पॉईंट, ब्रिजिंग द कल्चरल गॅप. बघा आता हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. बघा आता जसं की मी म्हटलं होतं की सपोज तुमचा एखादा मित्र आहे, तो जापानला आहे.
ओके, तो एखादा मित्र आहे. सपोज असं करा की तुमचा एक जापानचाच मित्र आहे, प्रॉपर एक जापानचा मित्र आहे, तो जापनीज आहे, आपण इंडियन्स आहे. ओके, तर बघा बेटा, आपली जी काही लँग्वेज आहे की नाही, तो आपला मित्र आहे तर आपण काही पण गोष्टी शेअर करू शकतो ना. तर तो त्याचं कल्चर आपल्याला सांगू शकतो. आपण इथनं खरंच तिथनं जापानला जाऊन तिथं राहून आपण तिथलं कल्चर आपण करू शकतो का. सपोज तुम्हाला इकडे जॉब आहे, तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता का. सपोज त्याला तिकडे जॉब आहे, तुम्ही इथे जाऊन तो इथे येऊन राहू शकतो का, किंवा आपलं कल्चर शिकू शकतो का, किंवा आपल्या कल्चरबद्दल तो माहिती घेऊ शकतो का, किंवा आपण त्याच्या कल्चरबद्दल माहिती घेऊ शकतो का. पॉसिबल आहे का, पॉसिबल आहे का नाही. आता हे असं भरपूर झाले. आता बघा ना, साधा आपण सपोज मराठी लोक आहे. ओके, सपोज आता आपण सपोज साऊथमध्ये गेलो तर त्यांची लँग्वेज आहे की नाही. सपोज एखादा मित्र झाला तर आपण बोलतोच ना, इसको याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, आहे की नाही. तो पण म्हणणार इसको क्या बोलते, उसको क्या बोलते. याच्यामध्ये काय होतं आहे बेटा, तर हे कशामुळे होतं आहे बेटा, कम्युनिकेशनमुळे. आणि कम्युनिकेशन कशाच्या मार्फत होत आहे आपलं, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या मार्फत, याच बेसच्या मार्फत होतं ना, जे काही कम्प्युटर आहे, जे काही आहे. तर कल्चरल गॅप काय झाली रे बेटा, त्या गॅपसाठी एक ब्रिज बनला, आहे की नाही. म्हणजे त्या गोष्टी तिकडलं कल्चर जाणून घेण्यासाठी, आपण व्हॉट्सअपचा किंवा मोबाईलचा यूज करतो किंवा सोशल मीडियाचा यूज करतो. तर काय झालं, एक बेटा ब्रिज तयार झाला. ओके, हे काय झालं बेटा, ब्रिज तयार झाला. बघा आता बघा, मोर टाईम. बघा हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जसं की बघा आता बघा बेटा, एक मस्त स्टोरी आहे. स्टोरी म्हणण्यापेक्षा कोणी करू शकतो. बघा बेटा, जसं सपोज आपल्याला हां ठीक आहे ना, सपोज आपल्याला किराणा दुकानातून काहीतरी 2-3 वस्तू आणायच्या, शेंगदाणे वगैरे आणायचे. ओके, तर बघा आपण काय करतो, किराण्यात जातो, आणतो. पण किराण्याचा टायमिंग असतो, कधी असतो, सकाळी सपोज 11ला, रात्री 6-7 वाजेपर्यंत. ओके, मग सपोज तुम्ही 11 वाजता सपोज रात्री कुठेतरी घेतलं, तुम्हाला आठवलं की नाही बाबा, आपल्याला घरी आईने आपल्याला शेंगदाणा सांगितले, मग आपण विसरूनच गेलो, असं होते ना. तर बघा आता सपोज तुम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर करून दिली. आता सहसा तर इथं अमरावतीला तर 1-2 दिवसातच येऊन जाते कोणत्याही ऑर्डर, आहे की नाही. काही पण ॲमेझॉनवर तर तुम्ही काही ग्रोसरीज ऑर्डर करू शकता, तुमच्या बिलकुल दुसऱ्या दिवशी घरात येऊन जाऊ शकते. तुम्ही कधी करा ना, रात्री 2 वाजताही करा, कधी ऑर्डर करा, ऑर्डर तुमची ॲक्सेप्ट होते यार. मोर टाईम म्हणजे 24 आवर्स एखाद्याचा बिझनेस चालू शकतो या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आहे की ना. आपण भरपूर लोक आता बघा ना, फ्लिपकार्टवरनं, ॲमेझॉनवरनं जे काही गोष्टी बोललो, पण कोणत्या आपल्याला टायमिंगचं तिथं बंधनच नाही ना, 24 आवर्स. ओके, आणि बघा आता क्रिएशन ऑफ न्यू जॉब्स, आहे की नाही. आता एवढ्या मोठ्या गोष्टी आल्या. आता जो काही इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या भरोशावर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम हे जे काही गोष्टी तयार झाल्या, आहे की नाही, हे जे काही ॲप्लिकेशन तयार झाले, की जे काही ॲमेझॉन कंपनी तयार झाली. ओके, जे काही नवीन काय म्हणू शकतो रे आपण, जे काही नवीन सॉफ्टवेअर्स आहेत, जे काही नवीन अँड्रॉइड स्टुडिओवर जे काही ॲप्लिकेशन तयार होतात प्ले स्टोर्सवर. ओके, तर मग आता हे तयार होत आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं आहे बेटा, जॉब्स काय होऊन राहिले, वाढून राहिले. ओके, जॉब्सच्या अपॉर्च्युनिटीज वाढून राहिल्या, येत आहे लक्षात बेटा. सो दीज आर ऑल द ॲडव्हान्टेजेस रिगार्डिंग द इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ओके, ठीक आहे. आता बघा बेटा, आता कोणत्याही गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस म्हणा, ओके, त्याच्यानंतर त्याला दुसरी पण बाजू असते, आहे की नाही. लिमिटेशन्स म्हणजे काय, एक प्रकारचे डिसॲडव्हान्टेजेस समजू, आहे की नाही. लिमिटेशन्स म्हणजे काय, एक प्रकारचे डिसॲडव्हान्टेजेस समजावं लागणार आहे आपल्याला. बघा, आहे की नाही, प्रत्येक गोष्टीला बेटा 2 बाजू असतात, एका नाण्याला 2 बाजू असतात. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. ॲडव्हान्टेजेस पण राहतात, डिसॲडव्हान्टेजेस पण राहतात. बघा आता मग लिमिटेशन्स बघूया आपण. अनएम्प्लॉयमेंट. आता बघा याचा तर मुद्दा हे सांगतो. बघा आता हे आय टी सेक्टरवाले जे लोक आहे, ओके, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, आता माझ्या भावाची पण तीच फील्ड आहे. तर बघा कोरोना काळात काय झालं बेटा, भरपूर जणांचे काय झालं, जे काही एम्प्लॉई होते ते सगळे अनएम्प्लॉय झाले कोरोनामुळे काय झालं की, आहे की नाही, एकदम म्हणजे पैसा थांबून गेला. मग काय झालं, एकदम ॲब्रप्टली म्हणजे भरपूर जणांचे जॉब्स गेले बेटा, भरपूर जणांचे. आता यांना कसं राहते, प्रायव्हेट जॉब असतो, आहे की नाही, प्रायव्हेट जॉब असतात. आणि ते म्हणजे आपल्याला सपोज गव्हर्नमेंट जॉब, आता जे काही कोरोनाच्या काळात जे काही गव्हर्नमेंट जॉबवाले लोक होते यांची नोकरी नाही गेली, मग प्रायव्हेट जॉबवाल्यांची गेली. मग प्रायव्हेट जॉब कोणी क्रिएट केली, या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने. ओके, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, हे बघा, जॉबची अपॉर्च्युनिटीज वाढते आणि अनएम्प्लॉयमेंटची पण शक्यता तेवढीच आहे की नाही. सपोज आता असे काळ येऊ शकतो, कोरोना काय आजच काय, पुढे सपोज 10-20 वर्षांना असंच काहीतरी आपल्या जगावर येऊ शकते, काही सांगता नाहीत ना बाबा, काही सांगता नाहीत. आणि याच्यात कसं आहे बेटा, अनएम्प्लॉयमेंटचं आणखी सपोज आता जसं की आता आय टी सेक्टरमध्ये AI ला खूप महत्त्व आहे. AI म्हणजे काय रे बाबा, बघा AI म्हणजे काय बेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, बघा बेटा, आता तुम्ही जे ॲमेझॉनचं ते ॲलेक्सा बघितलं आहे का तुम्ही? ओके, त्याचं म्हणते ना ॲलेक्सा प्ले दिस साऊंड असं तर वगैरे म्हणतात ना तुम्ही, बघा ॲडव्हर्टाईज बघितली असेल ते ॲलेक्साची ॲमेझॉनवर. तर हे काय झालं बेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही रोबोट्स झाले. ओके, सपोज तुम्ही एखाद्या IT सेक्टरच्या कंपनीत काम करत आहे. ओके, तुम्हाला कसं आहे ना बेटा, एकदम करंट राहावं लागते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही नवीन नवीन गोष्टी आहे यासोबत करंट राहावं लागते. जर तुम्ही त्या गोष्टी शिकत नाही गेले तर तुम्हाला तिथून काढून पण टाकू शकतात. हे झालं बेटा अनएम्प्लॉयमेंट. असं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये होण्याचे चान्सेस नसतात. ओके, त्यानंतर बघा बेटा प्रायव्हसी. जसं की आता व्हॉट्सअपबद्दल प्रायव्हसीशी रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या इंडियात सुरूच आहे की नाही. तर आता बघा आपण जेव्हा बघा बेटा, तर जेव्हा आपण एखादा आता व्हॉट्सअपवर काय करतो बेटा, आपण आपला नंबर शेअर करतो. ओके, त्यानंतर आपली जी माहिती आहे व्हॉट्सअपची, आपली जी माहिती आहे ते पूर्ण नाही का, जो काही आता फेसबुकच आहे ना, ऑस्कर म्हणतो व्हॉट्सअपचा ऑर्डर कोण आहे, फेसबुकच आहे, मार्क झुकरबर्ग. तर यांच्याकडे नाही का आपल्या काही गोष्टी जातात ना, आहे की नाही. आपल्या बघा आता ईमेल ID जातात, त्यानंतर आपला मोबाईल नंबर जातो. ओके, आता बघा बेटा, सपोज तुम्ही कोणासोबत जर चॅट करत राहिलं ना, तिथं लिहून येते एंड टू एंड एन्क्रिप्टेड म्हणून लिहून येते. किंवा आता बघा हे चांगली एक प्रायव्हसी चांगली केली व्हॉट्सअपनं. किंवा तुम्ही ज्या कोणासोबत चॅट करता किंवा ज्या कोणासोबत गोष्टी तुम्ही ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल्स, जे काही इमेजेस शेअर करतात बेटा, ओके, एखाद्या व्यक्तीसोबत, तर ते व्हॉट्सअपला नाही दिसत. ओके, ते व्हॉट्सअपला नाही दिसत. मे बी पहिले असं व्हायचं की माहीत नाही, परंतु ते आता ॲड देतात की बाबा व्हॉट्सअप सेफ आहे म्हणून, नाही की नाही. प्रायव्हसीबद्दल भरपूर इश्यू राहतातच बेटा, आहे की नाही. पर्सनल गोष्टी लीक्स होतात, भरपूर साऱ्या असे झालेलेच आहे. ओके, हे असे आपण प्रकारात भरपूर बघितलेच आहे. आणि फ्रॉडबद्दल तर सांगूच नका, माझ्यासोबत झालेलाच सांगतो. फसलो नाही, पण मला माहीत होतं की हा फ्रॉड आहे. एक दिवस काय झालं ना, फोन आला होता. आता मी फोनपे युजर्स आहो, तर त्यांनी फोन आला होता की बाबा आम्ही फोनपे युजर्स फोनपेकडनं बोलवता, तुमच्या अकाउंटला 5,000 जमा झालेले आहे आणि बिलकुल तुम्हाला सांगतो मी तसं करा. मला माहीत होते असं झालेलं, म्हणजे असं कसं होणार आहे, 5,000 जमा ऑटोमॅटिक जमा झालं होणार आहे. मग मी काय केलं, ठीक आहे म्हटलं, साहेब म्हटलं कसं जायचं, म्हटलं इकडं जायचं. तो बरोबर आपल्या अकाउंटवर नेत होता, मला बरोबर अकाउंटवर नेऊन तो डिडक्शन करायला लावत होता. एवढे हुशार लोक राहतात. ओके, भरपूर बेटा. हे म्हणजे आपले जुने लोक जे राहतात ना, आपले आई बाबा, या गोष्टीवर म्हणजे त्यांना ऑनलाईनवर भरोसाच नाही आहे. आता मला माहीत आहे ना, आम्ही जेव्हा अमरावतीला नाही का रूम करून भाड्यानं राहायचो ना, तर त्या काकांना म्हणायचो की बाबा फोनपे करू का आमचं भाडं, तर ते म्हणायचे नाही बाबा आपल्याला ऑनलाईन नाही पाहिजे, आपल्याला असं त्यांना भरोसा नाही आहे. तर या इन्क्रीज फ्रॉडमुळं. ओके, आणि लॅक ऑफ जॉब सिक्युरिटी, मी तुम्हाला पहिलेच बोललेलं, अनएम्प्लॉयमेंट व्हायला काहीच वेळ सिक्युरिटी नाही. कंपनीच्या मनात आहे, तो आला तेव्हा काढू शकतो, ऐक नाही. जो काही HR राहतो कंपनीचा, ठीक आहे नाही, जो काही हेड रिप्रेझेंटेटिव्ह राहतो, जो म्हणजे या लोकांना जॉब्स तिथं लावून देतो किंवा इकडनं तिकडं ट्रान्सफर करतो, यांच्या मनावर आहे यार. ओके, इथे म्हणजे एक सिक्युरिटी नाही आहे. जसं की आता सपोज ॲज अ असिस्टंट प्रोफेसर लागलो, प्रोबेशन पिरियड एक वेळ चांगला गेला तर मग आपल्याला काही टेन्शन नाही राहतं पूर्ण रिटायरमेंटपर्यंत. पण इकडे तसं नाही बेटा, इकडे अपडेट राहावं लागतं. अपडेट नाही राहिलं तर मग मुश्किल जातं. ओके, आणि बघा डॉमिनंट कल्चरल बेटा. ओके नाही. ओके, काही म्हणजे आता भावना दुखावल्या जातात, आहे की नाही. डॉमिनंट कल्चर म्हणजे काय, भावना दुखावल्या जातात. ओके, कोणी काही येण्यासारखं पोस्ट करते कधी आहे की नाही. यामुळे काय होतं बेटा, भावना दुखावल्या जातात. ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. ओके, याबद्दल तुम्हाला काही जास्त सांगण्यात कळूनच जाईल तुम्हाला. ओके, त्यानंतर बघा बेटा डॉमिनन्स ऑफ इंग्लिश. हा एक मोठा प्रकार झालेला आहे की बाबा आता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसाठी मॅक्सिमम जर कोणतं जर लँग्वेज यूज केला जात असेल तर इंग्लिशच आहे. ओके, आता बघा ना, आता काही बेटा सॉफ्टवेअर किंवा काही सपोज आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सपोज आपल्याला मराठी लँग्वेज इन्सर्ट करायची आहे. ओके, तर जो काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी जो काही आपण प्रोग्राम यूज करतो, तर तो प्रोग्राम नाही का आपल्याकडनं पैसे मागतो बेटा. कारण की कसं आहे ना, त्यांनी मॅक्सिमम इंग्लिश लँग्वेज फ्रीमध्ये देते, पण आपल्या पर्सनल लँग्वेज मराठी झाली. आता जे काही आपली लँग्वेज मराठी आहे, तर यांच्यासाठी ती काहीतरी आपल्याला पैसे मोजावे लागतात, आहे की नाही. म्हणजे इंग्लिशची एक त्यांनी कंपल्सन करून टाकला की तुम्हाला आलाच पाहिजे, आहे की नाही. आता आपण बघा ना यार, व्हॉट्सअपवर पण आपण बघा मराठीत बोलतो पण इंग्लिशमध्ये टाईप करतो ना यार. मॅक्सिमम जण ओके, मॅक्सिमम जण मराठीत बोलतो पण आपण इंग्लिशमध्ये टाईप करतो. होत आहे ना, झालं की नाही डॉमिनन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. इथं लक्षात झालं की नाही डॉमिनन्स ऑफ
ओके, म्हणजे प्रायमरी झाले आहे की ना बेटा. लँग्वेज हॅव बिकम द ओव्हरहेड विथ द इंग्लिश बिकमिंग द प्रायमरी मोड ऑफ कम्युनिकेशन फॉर द बिझनेस अँड एव्हरीथिंग एल्स. ठीक आहे, बिझनेससाठी पण झालं, बाकी सगळ्या प्रॉब्लेम्स. आणि मग हेल्थ इश्यूबद्दल काय बोलायचं. आता बघा ना, मीच तर कंटिन्यू व्हिडिओ करत आहे, तर मी स्क्रीनचा गॉगल लावला, स्क्रीनसाठी एक मला स्पेक्ट घ्यावा लागला. आणि तुम्हालाही सांगतो बेटा, एक स्क्रीनसाठी स्पेक्ट मिळतो, तो यूज करा. कारण की कसं आहे ना, तुम्ही कंटिन्युअसली जर हे व्हिडिओज जर याच्यावर बघत असणार मोबाईलवर, तर हे व्यवस्थित नाही बेटा. हे मलाच प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे माझ्या अशा डोळ्याच्या आजूबाजूच्या हे जे वेन्स राहते ना, या दुखाण्याला लागल्या होत्या. तर मग मी लवकर गेलो, कारण की व्हिडिओ तर बनवावा लागतं आपल्याला. स्पेक्ट यूज करा. याच्याने काय होतं स्पेक्टमध्ये, आता कसं राहतं ना, हा लाईट सोर्स आहे ना, जो काही आपला डिस्प्ले आहे तो लाईट सोर्स आहे. तर ते लाईट जर आपल्या कंटिन्यू डोळ्यात जर जात राहिलं आहे की नाही, लाईटचं जर कंटिन्यू आपला इन्सिडेंट जर राहिलं, तर डोळे तर दुखणारच आहे बाबा, आहे की नाही. तुम्ही जर बघा ना, सपोज तुम्ही 2 पिक्चर कंटिन्यू बघा 6 तास, तुमचे डोळे एकदम शांत होते. कारण की पिक्चर बघताना जे काही लाईट सोर्स राहतात तो डोळ्यावर इन्सिडेंट होतो. यामुळे तसंच होते. ओके, त्याच्यामुळे एक स्पेक्ट यूज करा. आणि ज्यांना ऑलरेडी स्पेक्ट आहे तर त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही, यूज करा बेटा. हेल्थ इश्यूज तर भरपूर आहे यार, भरपूर हेल्थ इश्यूज आहे की नाही. म्हणजे आता तुम्ही IT सेक्टरमध्ये कंटिन्यू हे लोक बसून राहतात, त्यांना मॅक्सिमम बॅक पेन राहतात, आहे की नाही. आपल्याला आता हे आपण कंटिन्यू गॉगलनी म्हणजे स्पेक्ट न लावता जर बघितलं तर आपल्याला, आता मी सांगत आहे ना माझं स्वतःचं एक्झाम्पल, होऊ शकते बाबा. ओके, तर बघा पुढील पाठ आणखी डिस्कस करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डेफिनेशन ऑफ कम्प्युटर बघू, आहे नाही. कम्प्युटरचं काय मिनिंग होते बघा. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. बिलकुल बेटा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, विच इज यूज टू ॲक्सेप्ट, स्टोअर, रिट्रॉय अँड प्रोसेस द डाटा. आहे की नाही. एखादा डाटा ॲक्सेप्ट करू शकतो. जसं की सपोज तुम्ही मला सपोज मी तुम्हाला एखादा मेसेज टाकला किंवा मी एखादा व्हिडिओ टाकला, तर तुम्हाला ॲक्सेप्ट करता येतं, आहे की नाही. आणि व्हॉट्सअपमध्ये बघा आपल्याला सेटिंग पण करता येते बेटा. मीडियामध्ये जर आपण सगळे जर डिसिलेक्ट केले तर कोणतंच नाही का ऑटोमॅटिक डाउनलोड नाही होत. ओके, हे काय झालं मग, जर तुम्ही त्याला परमिशन दिली तर ऑटोमॅटिक डाउनलोड होते. हे काय झालं बेटा, ॲक्सेप्टन्स. ओके नाही. स्टोअर करता येतो. ओके, स्टोअर करता येतो. आता रिट्राय म्हणजे काय, सपोज आता बेटा मी वर्डमध्ये मी एखादी वर्कशीट बनवून राहिलो. ओके, सपोज काहीतरी चुकीनं भाग माझ्याकडनं डिलीट झाला, तर मी कंट्रोल S करतो किंवा सेव्ह करतो किंवा अंडो करतो. अंडो केल्याने काय होतं, तो डाटा पुन्हा परत येतो. ओके, म्हणजे गेलेला डाटा परत येणे, म्हणजे याला म्हणतात रिट्राय. अँड द प्रोसेस द डाटा, आहे की नाही. आता प्रोसेस द डाटा म्हणजे आता जसं की मी आता व्हिडिओ बनवत आहे, मी व्हिडिओ बनवल्यानंतर बेटा एडिटिंगमध्ये टाकतो. ओके, मग एडिटिंगमध्ये टाकल्यावर तो पूर्ण डाटा प्रोसेस करून मला एक व्हिडिओ तयार करून देतो, आहे की नाही. दिस इज द डेफिनेशन. काय करतो बेटा, ॲक्सेप्ट करण्याची क्षमता आहे, स्टोअर करण्याची, रिट्राय आणि प्रोसेस द डाटा. ओके, अँड विच इज नथिंग बट द कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज यूज टू ॲक्सेप्ट, स्टोअर, रिट्राय अँड द प्रोसेस द डाटा. आहे की नाही, हे सगळं डाटा आहे. ओके, इट इज कॉल्ड अ डाटा प्रोसेसर. बिलकुल आहे. काय बेटा, याला काय म्हणू शकतो आपण, एक डाटा प्रोसेसर, बिकॉज इट इज मेनली यूज फॉर द प्रोसेसिंग द डाटा फॉर द प्रोड्युसिंग मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. बिलकुल बरोबर आहे. ओके, ह्याला काय म्हणू शकतो बेटा आपण, डाटा प्रोसेसर. कारण की मॅक्सिमम गोष्टी तो काय करतो, डाटाबद्दलच काय करतो बेटा, प्रोड्यूस करतो, आहे की नाही. येतं लक्षात बेटा, सिम्पल डेफिनेशन, काय हरकत नाही. बघा बेटा, आता या कम्प्युटरचे ॲप्लिकेशन्स शिकूया आपण. एक ॲप्लिकेशन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर्स इन डिफरंट फील्ड्स. ओके, बघा पहिले, टुडे देर इज नो सच फील्ड वेअर ICT डिव्हायसेस कम्प्युटर्स आर नॉट यूज. बिलकुल बरोबर आहे. बघा बेटा, तुम्ही आजकाल दवाखान्यात जा की किराणा शॉपमध्ये जा की मेडिकलमध्ये जा, कुठेही जा बेटा, कुठेही जा, या प्रत्येक स्टोअरमध्ये नाही का तुम्हाला कम्प्युटर किंवा PC दिसणार, म्हणजे दिसणारच. ओके, इन मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेसेस कम्प्युटर्स आर कंपल्सरी. बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे नाही. किराणा शॉपमध्ये काय होतं बेटा, डिस्ट्रीब्यूट करता येतो, आहे की नाही. कुठेही जा, तुम्ही जास्त म्हणजे सलूनमध्येही जासाल ना, तर तुम्हाला तो कम्प्युटरमध्ये दाखवते, बाबा अशी कटिंग पाहिजे, तशी कटिंग पाहिजे, कशी पाहिजे. इतका कंपल्सरी झालेला आहे. ओके, आणि मग यार बँकिंग सेक्टर सोडा, त्यानंतर मग LIC इन्शुरन्स घ्या, त्यानंतर एज्युकेशन, आपलं जे काही एज्युकेशन फील्ड आहे, आहे की नाही, इंजिनिअरिंग घ्या, मेडिकल घ्या, अँड ऑल ओव्हर द इंडस्ट्रीज यूज द ICT. ओके, सगळीकडे बेटा मॅक्सिमम, म्हणजे जवळजवळ कुठंच नाही राहिलं असं की जिथं बाबा मोबाईल पण काय झालं, एक कम्प्युटर. अरे आज तुम्ही खेड्यात जा यार, खेड्यात जर लहान मुलांकडे यार, 10वीच्या मुलांकडे 10-10 हजाराचे मोबाईल्स आहे. मी तरी 5,500चा मोबाईल वापरून राहिलो 2-3 वर्ष झाले. आपलं हेच ठीक आहे बाबा. आता बघा, मला काय ना जास्त, हे बघा, एक काय करायचं ना, आपण आपल्याला जो उपयोग जो आहे तशानुसार मोबाईल घ्यायचा. आपण काही कधी गेम नाही खेळत यार,
म्हणजे आपल्याला जास्त काही रॅमची गरज नाही. आपल्या उपयोगितेनुसार आपण गोष्ट करायची. खूप पैसे म्हणून त्याच्यात वेस्ट नाही करायचे. आपल्या अरे मी जास्तीत जास्त काय रे बाबा, मी तर जास्तीत जास्त त्याला फक्त अपलोडिंगला किंवा याला तेव्हा, आता तुमचा जो काही ऑडिओ आहे तो मी मोबाईलमधनंच घेतो ऑडिओ, तर त्याच्यासाठी यूज करतो. जास्तीत जास्त काय आपलं मग थोडंफार व्हॉट्सअप राहते, ठीक आहे नाही. बघा आता सम इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स आर गिवन बिलो आहे. काही इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स बघूया आपण. बघा आता बघा पहिला ॲप्लिकेशन बेटा मॅग्नेटिक. बघा MICR म्हणजे बेटा मॅग्नेटिक आहे की नाही. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक रिकग्नायझेशन. बघा आता एनक्लोज चेक्स कॅन बी रीड अँड स्टोर्ड out with a speed of 3000 checks per minute by computers as compared to hours taken by the manual sitting. ओके बेटा मॅग्नेटिक इन रिकग्नायझेशन एक मशीन आहे. ओके याच्यामध्ये काय होतं बेटा, आता जे काही चेक्स असतात, ओके जे काही बँकिंग सेक्टरमध्ये चेक्स असतात ते या चेकवर बेटा एक कोड राहतो. तर तो कोड काय करतो रे, मॅग्नेटिक इंक रिकग्नाइज करू शकतो. काय करू शकतो रे बेटा, मॅग्नेटिक इंक काय करू शकतो रे बाबा, रिकग्नाइज करू शकतो. एका येतं लक्षात बेटा. त्यामुळे काय होऊन जाते बेटा, त्यामुळे काय होऊन जाते, आता तुम्ही सांगा, तुम्ही जर मॅन्युअली जर करत बसला, त्यांनी म्हटलंच आहे नाही इथं 3000 चेक्स पर मिनिट, म्हणजे एका मिनिटात तो किती 1000 चेक्स पर रिकग्नाइज करू शकतो, 3000. आपल्याला तर किती वेळ लागणार, आपल्याला तर बँकेत जर बसलो आपण, सपोज एखादा बँकेतला माणूस दिवसभर घेऊ शकतो. मग किती बघा, म्हणजे दिवसभरातलं काम जर तो मिनिटात करत असाल तर मग किती महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे तुम्ही समजून घ्या. याचं लक्षात बेटा. त्यानंतर बघा दुसरं ॲप्लिकेशन ATMला काय म्हणतात बेटा, ऑटोमेटेड टेलर मशीन. अरे ATMचं काय काम सांगावं यार, म्हणजे 24 तास सेवा राहते यार, 24 तास सेवा राहते, तुम्ही कधीही जा. ओके म्हणजे हे खूप इझिली झालं आहे की नाही. सपोज एखाद्या रात्री आपल्याला काही 10,000ची 20,000ची गरज पडली, तर आपल्याला यार विदाऊट म्हणजे इथं न जाता, विदाऊट आपल्याला बँकेत न जाता, आणि ATMची बघा, ATM जो काही बनवणारा व्यक्ती आहे ना, तो फक्त युनायटेड किंगडमचा होता. तर त्याचं असंच झालं होतं बेटा, त्याची जी पत्नी होती ना, ती म्हणजे बिमार पडली होती काहीतरी दवाखान्यात, तर त्याला अर्जंट काही पैशांची गरज होती. तर तो मग आपल्या बँकेच्या रांगेत उभे होता, तर तिथे त्याला ही कल्पना आली. ओके तिथे त्याला ही कल्पना, ते म्हणजे मागील 10-12 वर्षापूर्वीच ती मेली. मी त्यांची बातमी म्हणजे न्यूजपेपरमध्ये ऐकली, मी जे 10वी-12वीत होतो ना तेव्हाची गोष्ट आहे, मागील 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी न्यूजपेपरमध्ये ती कथा वाचली होती त्यांची. बघा असं ते ATM डेव्हलप झालं बेटा. आणि ATMचं काय सांगू यार. ओके म्हणजे आजकाल तर बेटा ते COD मशीन्स आहे की नाही, COD मशीन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण कॅश डिपॉझिट पण करू शकतो यार, किती यार बढिया, म्हणजे विदाऊट बँक न जाता. ओके त्यानंतर बघा बेटा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. आता याचं काय सांगाय बेटा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचं तर काहीच नाही. अलाउज अ पर्सन टू ट्रान्सफर द फंड्स थ्रू द कम्प्युटर सिग्नल्स ओव्हर द वायर्स अँड टेलिफोन्स. ओके म्हणजे जे काही इंटरनेट सोर्स राहते किंवा जे काही टेलिफोन सिग्नल्स राहते यांच्यावरून आपण यार इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करून देतात, बँकेवाले आपल्याला करूनच देतात. ओके त्यानंतर बघा बेटा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस, ही पण बेटा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच करते. परंतु कसं राहते, जसं की बघा आता फॉर एक्झाम्पल सांगतो, सपोज एखादी कंपनी आहे, सपोज टाटा TCS टाटा सर्व्हिसेस आहे की नाही, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक कंपनी आहे. ओके आता बघा यांच्याकडे बेटा 4-5 एम्प्लॉई आहे का, यांच्याकडे लाखो एम्प्लॉई आहे, यांच्याकडे काय बेटा लाखो एम्प्लॉई आहे. तर मग या सर्व लोकांचे यांनी पगार कसं करतात आहे की नाही, या सर्व लोकांचं ते पेमेंट कसं करतात, तर ते कशामार्फत करतात बेटा, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. तर इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस कशी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच आहे. फक्त याच्यात कसं बेटा एक म्हणजे कसं एक फ्रिक्वेंट राहत, म्हणजे महिन्याला या सपोज महिन्याला आहे की नाही, महिन्याला या तारखेला सगळ्यांचे पेमेंट झाले पाहिजे, तर ते डिक्लेअर करून ठेवतात की या महिन्याला सगळ्यांचे पेपर झाले पाहिजे, तर ते ऑटोमॅटिक होत राहते. आता इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर कसं आहे, मॅन्युअली करावं लागते. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर कसं आहे बेटा, मॅन्युअली करावं लागते आहे की नाही. जेव्हा म्हणजे आपण बँकेत जातो तेव्हा ते लोक आपल्याला करून देऊ शकते. पण हे कसं आहे बेटा ECS, आता सपोज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं एक अकाउंट राहणार या कंपनीचं, तर त्या कंपनीच्या अकाउंटमधून जो काही बल्क राहते पूर्ण, ते सगळं बल्क जो काही अमाऊंट राहते, तो बल्क अमाऊंट पूर्ण एम्प्लॉयमेंटला ऑटोमॅटिक चालला जातो त्याच तारखेला ऑटोमॅटिक. आता बघा ना, जे काय आता आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कुठेतरी लागणार. ओके तर आपला बेटा बँक ऑफ महाराष्ट्रात पगार होतो आहे का ना. आता हे पगार आपलं सरकार करते, याचा ती का मॅन्युअली मला पाठवणार आहे का, हां
मॅन्युअली तुम्हाला पाठवणार आहे की बाबा या नावाचा मुलगा आहे किंवा अक्षय सर नावाचे सर आहे, यांना आम्ही पैसे पाठवू. आपल्याला का सरकार पाठवते का बेटा? हे मॅन्युअली नाही आहे, हे ऑटोमॅटिक केलं आहे. आणि कशाच्या मदतीने बेटा? इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेसच्या मदतीनं. ओके. त्यानंतर बघा इथं पुन्हा परत मॅग्नेटिक इंक रेकग्नायझेशन आहे आलेलं आहे. हे आपण ऑलरेडी शिकलोच आहे की नाही बेटा? जे काही त्यांनी चेकचं वर एक्झाम्पल घेतलं ते एकदम बिलकुल बरोबर आहे त्यांचं. ओके. बघा त्यानंतर बेटा आता नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर याच्याबद्दल तर काही सांगायचं कामच नाही आहे. RTGS याला काय म्हणू शकतो तुम्ही? RTGS. ओके. तुम्ही जर RTGS आहे की नाही, तुम्ही जर कधी बँकेत गेले असाल, सपोज आपल्याला 50,000 ट्रान्सफर मारायचे आहे. ओके. तर बँकेत आपण सपोज ते पैसे नेलं, ते काय करतात बेटा? आपल्याकडनं सपोज ज्या व्यक्तीला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा अकाउंट नंबर घेते, IFSC कोड घेते आणि RTGS मारून देते बेटा. ओके. बघा तुम्हाला या नेफ्टवरून मला एक गोष्ट आठवली बेटा. बघा IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँक ना, IPPB. ओके. इंडियन पोस्ट पेमेंट बँक नावाचं बेटा बघा ही सर्व्हिस आहे, ही पोस्टामार्फत बेटा प्रोव्हाइड केली जाते. ओके. IPPB. ओके. इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बघा बेटा हे अकाउंट सर्वांनी काढून घ्यायची. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो, हे महत्त्वाचं आहे कसं सांगतो. बघा आता काय होते बेटा, सपोज आपल्याला 50,000 कोणाला तरी आपल्याला काय करायचं आहे बेटा? ट्रान्सफर करायचं आहे. आता तुम्ही सांगा आपल्या बँकेत किती गर्दी राहते हो? तर त्यासाठी काय करायचं बेटा? याचा अकाउंट काढायचा. आणि जर पोस्टात, ओके, पोस्टात अकाउंट काढायचं. कोणत्या? आपल्या म्हणजे खेड्याखेड्यात बेटा पोस्ट आहे आणि खेड्याखेड्यात ही सर्व्हिस आहे IPBची. तर याच्यात काय करायचं बेटा? अकाउंट काढून घ्यायचं आपण. आणि अकाउंट काढायला सांगतो फक्त आधार कार्ड लागते. फक्त आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर, या 2 गोष्टीवर तुमचं अकाउंट निघून जाते. ओके. बिलकुल 5 मिनिटात ते अकाउंट काढून देतात. मग तुम्हाला एक कार्ड प्रोव्हाइड करतात. त्या कार्डवर बेटा कस्टमर ID आणि तुमचा अकाउंट नंबर राहते. ओके. आणि बिलकुल, आणि याच्यात सांगतो ना, आता बघा सपोज तुम्हाला 50,000 पाठवायचे आहे, तर काय करायचं? सपोज 50,000 घेतले मी, सपोज पोस्ट ऑफिसमध्ये 50,000 घेऊन गेलो. मग त्यांना म्हणायचं की बाबा माझं ऑनलाईन पोस्टाचं अकाउंट आहे, मला 50,000 काय करायचं? डिपॉझिट करायचे माझ्या अकाउंटला, IPBच्याच अकाउंटला डिपॉझिट करायचे. तर ते काय करतात बेटा? फक्त तुम्हाला मोबाईल नंबर विचार, तुम्हाला कोणतीच रिसिप्ट भरण्याची गरज नाही. तुम्ही जर बँकेत गेला, एकतर तुमचा वेळ वाया जातो, तेवढा रांगेत राहावं लागतं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिसिप्ट ते जे काही भरावं लागतं, चेक जे काही भरावं लागतं आहे की नाही, एखादं रिसिप्ट भरावं लागतं ना तिथं पैसे डिपॉझिट किंवा विड्रॉल करायसाठी. इथं तसं काहीच नाही. फक्त इथं तुम्हाला OTP मागतात. ओके. तुमचा मोबाईल नंबर द्यायचा, मोबाईल नंबर ते एंटर करणार सिस्टममध्ये, तुम्हाला OTP मागणार. ओके. OTP एंटर केला का तुम्ही आपल्याजवळची कॅश त्यांना देऊन द्यायची. ओके. आणि IPBचं नाही का बेटा, प्ले स्टोअरवर नाही का एक ॲप्लिकेशन आहे, बिलकुल तिथंच चेक करून घ्यायचं. 2 सेकंदात नाही का तुमच्या IPBच्या अकाउंटवर नाही का मोबाईलमध्ये चेक करून घ्यायचे पैसे येतात. ओके. मग त्याच्यावर काय करायचं बेटा? त्याच्यावर ज्या लोकांना किंवा ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचा आहे तर त्याचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड घ्यायचा, त्याचा अकाउंट आपल्या याच्यावर क्रिएट करून घ्यायचा. आणि बिलकुल मग आपल्या IPBच्या अकाउंटवरून याला करायचं बेटा RTGS किंवा इलेक्ट्रॉनिक आहे की नाही, काय NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करायचं. बिलकुल 15 ते अर्ध्या तासाच्या आत आपल्या अकाउंटमधून डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जाते विदाऊट बँक जाता. बघा हे खूप जबरदस्त ॲप्लिकेशन आहे. म्हणजे हे करंटवाला आहे की नाही, हे करंटवाला आहे. IPBचं अकाउंट तुमच्याकडं असू दे. RTGS आपण घर बसल्या करू शकतो. फक्त जायचं. बघा 20,000पर्यंत विड्रॉलची लिमिट आहे सध्या. ओके. आणि डिपॉझिट तर किती करू शकतो? डिपॉझिटचा त्यांना प्रॉब्लेम नाही, तुम्ही किती डिपॉझिट करू शकता. ओके. सेकंदात. बिलकुल मस्त सर्व्हिस आहे, मला खूप आवडली. म्हणजे मी जेव्हा कोरोना काळात जेव्हा गावाला आलो होतो ना, तर तेव्हा मला हे समजलं. आणि आणखी याची एक खासियत सांगतो की सपोज मी आता अमरावतीला आहे की नाही, सपोज अमरावतीला आहे, सपोज मी अकोल्याला गेलो, सपोज मी नांदेडला आलो किंवा सांगलीला आलो. ओके. तर मी त्या पोस्टाचं अकाउंट कुठे यूज करू शकतो? ऑल इंडिया. सपोज मी माझ्या IPBच्या अकाउंटवरून मी अमरावतीवरून पैसे काढू शकतो किंवा मी सांगलीला जाऊन पण पैसे डिपॉझिट करू शकतो आणि काढू शकतो. ही एक त्याची खासियत आहे. अशी कोणत्याच बँकेची सध्या खासियत नाही बेटा. येण्या लक्षात होऊ शकते पण त्याला वेळ लागते, पण इथं होऊ शकते. बँकेचं आहे पॉसिबल आहे की नाही, बँकेचंही पॉसिबल आहे, पण इथं काही विषयच नाही. ऑल इंडियाची ही सर्व्हिस कुठे पण तुम्ही करू शकता. ओके. हा झाला बेटा RTGSचा महत्त्व. ओके. त्यानंतर बेटा ऑनलाईन टॅक्स अकाउंटिंग सिस्टम. ओके. हा बेटा एक असा सिस्टम डेव्हलप केलेला आहे, जसं की आता म्हणजे आता जे काही आपले घर आहे की नाही, आपले जे काही आपल्याला घर टॅक्स वगैरे भरावं लागतं. ओके.
तर आता जे काही म्युन्सिपल राहतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तर यांच्याकडे बेटा एक सिस्टममध्ये एक सॉफ्टवेअर असं असते ऑनलाईन टॅक्स. तर ऑटोमॅटिकली नाही का ते महिन्यात सपोज आपल्याला वर्षाला भरतो ना आपण, तर वर्षाला नाही का ते ऑटोमॅटिक नाही का आपल्या ईमेलवर जर आपण प्रोव्हाइड केलं असेल तर ते ऑटोमॅटिक नाही का आपल्याला टॅक्सची रिसिप्ट भेटून टाकतात, बा तुमचं हे टॅक्स आलेलं आहे, बघून घ्या. इथे लक्षात. तर हे एक इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे बेटा. बघा त्यानंतर परत खाली येऊया. बघा कम्प्युटर बेस इन्स्ट्रक्शन अँड कम्प्युटर एडेड लर्निंग आर कॉमन टूल्स यूज फॉर द टीचिंग. ओके, टीचिंग क्षेत्रात बेटा यूज केला जाते कम्प्युटर बेस इन्स्ट्रक्शन्स आहे की नाही. जसं की हे आपण झूम यूज करतो आजकाल, आहे की नाही. हे काय बघा कम्प्युटर बेस इन्स्ट्रक्शन्स आहे. तुम्ही मॅन्युअली झूमची सेटिंग करू शकता आहे नाही. कम्प्युटर एडेड लर्निंग आहे की नाही. स्काईप भरपूर झूम घ्या, काही पण यूज करू शकतो ना. त्यानंतर बघा बेटा कम्प्युटर बेस्ड एन्सायक्लोपीडिया सच एज ब्रिटानिका प्रोव्हाइड यू एनॉर्मस अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन एनिथिंग, आहे की नाही. तर ब्रिटानिका म्हणा किंवा विकिपीडिया म्हणा एकच गोष्टी झाली आहे की नाही. विकिपीडियावर यार काही पण टाकलं यार आपण, थोडीशी जरी इन्फॉर्मेशन टाकली, महाराष्ट्र सेट जरी टाकला, बिलकुल सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीची बिलकुल विकिपीडियाच येऊन जाते, तिथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळते. आणि बघा DTP डेस्कटॉप पब्लिशिंग. बघा बेटा हे एक कम्प्युटरचं सॉफ्टवेअर आहे. ओके, DTP एक कम्प्युटरचं सॉफ्टवेअर आहे. इथं जसं की बघा आता सपोज आता जसं की आपल्या पहिल्या पेपरसाठी शशिकांत शिंदे सरांची बुक आहे, शशिकांत शिंदे सरांची. तर शशिकांत शिंदे सरांचे जो काही फ्रंट पेज राहतो आहे की नाही, जो काही फ्रंट पेज राहतो कवर पेज, तर तो कवर पेज कुठं डेव्हलप केला जातो रे, या DTPच्या सॉफ्टवेअरमध्ये. कवर पेज कुठे डेव्हलप केला जातो, DTP. किंवा जे काही आपले तुम्ही माझे काही जे काही थंबनेल्स बघता ते पण आपण DTPमध्ये डेव्हलप करू शकतो बेटा. थंबनेल्स म्हणजे जे काही सुरुवातीला दिसते ना, व्हिडिओच्या सुरुवातीला जो काही पेज दिसतो ना, तिथं लिहून राहते ना महाराष्ट्र सेट परीक्षा 2021 वगैरे तो. ओके, तर डेस्कटॉपमध्ये भरपूर काही गोष्टी आपण म्हणजे डेव्हलप करू शकतो, जसे की म्हणजे भरपूर बुकांचे पेजेसेस. ओके, त्यानंतर जसं की मी सांगितलं थंबनेल, त्यानंतर काही आपल्याला एक कवर पेज तयार करावं लागतं. ओके, फेसबुकवर, इन्स्टावर पोस्ट, हे सगळं आपण DTPमध्ये काय करू शकतो. आजकाल कसे ॲप्लिकेशन्स निघले आहे की नाही, आजकाल पोस्ट हे ते क्रिएट करण्यासाठी ॲप्लिकेशन. मी आता डिझायनर नावाचं सॉफ्टवेअर वापरतो, तर ते डिझायनर नावाचं सॉफ्टवेअर बेटा या DTPवरच डेव्हलप केलेलं आहे. ओके, DTP एकदम इनिशियली होता, कारण की भरपूर जण बघा बेटा DTPचे कोर्स लावायचे. मला माहीत आहे ना, मी जे 10-12वीला होतो ना, 10वी-12वीला जेव्हा होतं 10-12 वर्षापूर्वी DTPला खूप महत्त्व होतं. ओके, आताही महत्त्व आहे, कारण की मोठे जे काही बॅनर्स वगैरे आहे ते सगळं बेटा DTPमध्ये डेव्हलप करावं लागतं, आहे की नाही. जे काही बॅनर्स वगैरे बघतो आपण बाहेर. त्यानंतर बघा बेटा म्हणजे हे ॲप्लिकेशन आपण संपून टाकायला पाहिजे. बघा 3 डायमेन्शनल ग्राफिक इन्व्हॉल्व्स मॉडेलिंग अँड ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर डाऊन ऑन द डिटेल्स ऑफ लाइटिंग, शेडिंग अँड रिफ्लेक्शन सो दॅट इट विल लुक रिअलिस्टिक. बिलकुल बरोबर. आता बघा एखादा आपण पोस्टर बघतो बेटा, ते पोस्टर एकदम 3 डायमेन्शनल राहते. ओके, तर ते कशामुळे राहतात बेटा, लाइटनिंग, शेडिंग अँड रिफ्लेक्शन्स. तर याचा व्यवस्थित नाही का ते यूज केला जाते कम्प्युटरमध्ये. आता तुम्ही कम्प्युटरमध्ये पण बघा ना, जेव्हा तुम्ही टाईप करता ना, तर तिथं शॅडो भरपूर प्रकारचे राहतात, बोल्ड भरपूर प्रकारचं राहतात, तर हे कम्प्युटरमध्ये पॉसिबल आहे बेटा. ओके, त्यानंतर बघा जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, द सेट ऑफ कॉम्प्लेक्स कम्प्युटर प्रोग्राम दॅट युटिलाइज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस इन अ कम्प्युटर टू manipulate, okay, process and analyzing spatial data. It also provides a graphical interface for the representing the spatial data. आता बघा बेटा हे जे काही हवामान खातं असतं यांच्याकडे जे काही सॉफ्टवेअर राहतं बेटा, जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम राहतं, यांच्याकडे एक सॉफ्टवेअर असं राहते. तर या सॉफ्टवेअर हे लाईव्ह राहते बेटा एकदम. ओके, म्हणजे यासाठी ते कुठेतरी सेन्सर किंवा काहीतरी याच्याबद्दल मला डिटेल माहिती नाही आहे, पण हे लाईव्ह राहतं. जसं की आपल्याला हवामान खातं पहिलेच सांगून देते आहे की नाही, की बाबा येत्या 15 यावेळेस जसं की आपला पाऊस आपल्याकडं पहिलेच आहे की नाही, त्यांनी पहिलेच सांगितलं की बाबा यावेळेस आपल्याला मान्सून लवकर येणार आहे. तर हे कशामुळे सांगते बेटा, हे त्यांच्याकडे सिस्टम ऑलरेडी असते, हे तर बाबा लक्षात. त्यानंतर बघा कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. ओके, दॅट इज नथिंग बट CAM इज द यूज ऑफ कम्प्युटर सॉफ्टवेअर टू कंट्रोल मशीन्स, टूल अँड रिलेटेड मशिनरी इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द वर्क पीस. ओके, इन द मॅन्युफॅक्चरिंग. एक मिनिट बेटा. आता बघा ह्याचं बघा, हे एकदम इझी आहे बेटा. कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग इज द यूज ऑफ कम्प्युटर सॉफ्टवेअर टू कंट्रोल द मशीन्स, टूल. हां बघा याचं एकदम चांगलं हे सांगतो तुम्हाला. बघा जनरली बॉईज लोकांना माहीतच आहे. बघा बेटा जसं की आपली 2 व्हीलर राहते किंवा जे काही मुलींकडनं जी काही स्कूटी राहते बेटा. ओके, आता तिथं बेटा अलाइनमेंट चेक करतात. जो काही आपला व्हील राहतो, जो काही गाडीचा व्हील राहतो ना बेटा, याचा अलाइनमेंट. आता अलाइनमेंट कसं चेक करतात बेटा, सपोज हा ग्राउंड आहे. ओके, तर ग्राउंड सोबत नाही का बेटा या चाकणी कितीचा अँगल बनवायला पाहिजे बेटा,
कितीचा अँगल राहिला पाहिजे? 0 डिग्रीचा. कसा राहिला पाहिजे बेटा? अँगल 0 डिग्री. अँगल जर 0 डिग्रीचा राहिला तर आपण म्हणू शकतो की या ग्राउंडवर जो काही व्हील आहे ना तो परफेक्टली कसा आहे बेटा? परपेंडिक्युलर आहे. कसा आहे रे? सपोज 90 डिग्रीचा अँगल आहे की नाही? 90 डिग्री म्हणजे सपोज परपेंडिक्युलर आहे. 90 डिग्रीने तो चाक आहे म्हणजे कसा आहे बेटा? परपेंडिक्युलर आहे. सपोज 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर राहिला किंवा 90 डिग्रीपेक्षा जर राहिला तर तो कसा बेटा? एक वेगळ्या ओरिएंटेशनमध्ये आहे. लेस जर राहिला तर असा राहणार, ओके, जास्त जर राहिला तर असा राहणार. तर याच्यात काय होतं बेटा? ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त वाढून जातात. आपण म्हणतो ना टायर थोडा आउट वाटत आहे म्हणतो. तर हे जे काय अलाइनमेंट आहे, ओके, हे 3 डायमेन्शनल मशीन्सनं करतात बेटा. मी कारण की सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरचं मी दोघांचंही भोगणार. तर तिथं बेटा हे कम्प्युटराईज करून देतात. म्हणजे तिथे ते कम्प्युटरच सांगतात की तुमचा बाबा हा एवढ्या अँगलनं हा तो टायर इकडे झुकलेला आहे, तुम्ही व्यवस्थित करा. ओके, हा एक युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही बघा हे बॉईज लोकांना तर तुम्ही सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गेला असाल तर तुम्ही पक्का माहिती आहे तुम्हाला. बघा, आफ्टर दॅट कम्प्युटर एडेड डिझाईन सॉफ्टवेअर इज यूज इन द इंजिनिअरिंग फील्ड. इट इज यूज ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी फॉर द प्रोसेस ऑफ डिझाईन डॉक्युमेंटेशन. बघा, सपोज एखादा यार सिव्हिल इंजिनियर आहे, सपोज त्याला एखादा ड्रॉ करायचा आहे का नाही. सपोज आपल्या घराचं जे काय आपण घर बांधणार आहे, सपोज त्या घराची त्याला डायग्राम बनवायची आहे किंवा त्याला ग्राफ्स बनवायचा आहे, तर तो या सॉफ्टवेअरच्या मदतीनं काय करू शकतो? तो डिझाईन्स बनवू शकतो. याच्या लक्षात बेटा. बघा, अशा प्रकारे हा आजचा आपला पहिला लेक्चर होता. मला वाटलं थोडं जास्त होणार कारण की कॅरेक्टरिस्टिक्सपर्यंत मी म्हटलं होतं, परंतु ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेक्स्ट लेक्चरपासून आपण पुढील पार्ट डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. असाच इंटरेस्टिंग पार्ट राहणार आहे. ओके, म्हणजे व्यवस्थित PDF तयार केली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार आहे. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.